निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात। आणि आमच्या सचिन कोटे साहेबांनी सांगितलं की जेव्हा एकदम त्याला निवडणूक आली तर चोराचा वारा चालू होतो, सुसाट्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं पाडापाचोळा उडून जातो। त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहे, त्यात काही नवीन नाही। परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या, कारण आपण पाहिलं असेल एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर शिवसेनेला फरक नाही पडला। आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल, आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल, पवार साहेबांची पाहिली असेल। म्हणजे या फटाफटीच्या राजकारणात पक्ष गेला, सिम्बॉल गेला, त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या 48 मधून कमीत कमी 28 जागा या महाविकास आघाडीचे। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते झाले याचा फटका कुठेतरी लागला, कारण तुम्ही बोलतात की स्ट्रॉंग आहे, पण अंतर्गत नाराजगी सगळीकडे सुरू आहे। नाही बघा, तो अंतर्गत विषय आहे, ते गेल्यानंतर साहजिकच आहे, पक्षांतर्गत नाराजी असतो, परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं। सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात, तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बंधूंना मी एक गोष्ट आवाजावर विचारेल, 2014 निवडणूक, 2019 निवडणूक, कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात गेले होते का प्रचाराला? हे मला सांगा, गेले होते का? नाही गेले। आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात। याचं सगळं श्रेय या मतदारांचं आहे, ज्यांनी कपिल पाटीलला 2 वेळा संधी दिली आणि आता 3ऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे। निलेश सामने आता काय त्यांनी एक विधान केलेलं की वेळ आल्यावर आम्ही पार्टी घेऊ किंवा दोघांमध्ये त्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।